महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीयुत रावजी, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील जी, आदरणीय शरदराव पवार जी, सौभाग्यवती आदरणीय वहिनी साहेब, व्यासपीठावरील सर्व प्रमुख मंडळी, उपस्थित बंधू आणि भगिनी, गेल्या 45 वर्षाचा माझा आणि शरदरावांचा प्रवास बरोबरच. त्यांना राजकारणामध्ये 50 वर्ष झाली. ते माझ्या अगोदर 5-7 वर्ष आमदार होते. मी एक साधा सब इन्स्पेक्टर होतो. त्यांनी माझ्या करंगळीला धरलं आणि मी कधी भारताचा गृहमंत्री झालो हे मला कळलंच नाही. ही किमिया काय माझी स्वतःची असेल का, मला कधी असं वाटलं नाही. क्षणाक्षणाला मला राजकारणात पुढे नेणारे शरद पवारजी होते. हे माझ्या मनामध्ये पक्की गाठ मी बसवलेली. मला माहिती आहे, मी महाराष्ट्रात होतो, ते दिल्लीत होते. मी दिल्लीत होतो, तेही दिल्लीत होते. राजकारणामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की एक राजकारणी दुसऱ्या राजकारणी पक्षातल्या माणसाला पाठीमागे बरोबर बोलत नाही. पण मला माहिती आहे की अनेक वेळेस शरदरावजी सोनिया गांधींच्या जवळ माझ्याविषयी बोलत. तो एखादं काम दिलं तर तो रिझल्ट देईल अशा प्रकारची भूमिका ते तिथं मांडत असत. तीच भूमिका आमच्या डॉक्टर मनमोहन सिंगांच्या. एक ह्या राजकीय प्रवासामध्ये त्यांनी अनेक अशा तरुणांना घडवलं. मी 70-71च्या दरम्यान त्यांच्या जवळ गेलो आणि तेव्हापासून मी त्यांना फार बारीकपणानं त्यांच्या प्रत्येक गोष्टी पाहत होतो. ते कसं बोलतात, ते धीरूबाईशी कसं बोलतात आणि मुकेश अंबानीशी कसं बोलतात हे मी बघत. पण त्याचबरोबर ते कॉम्रेड डांगेंच्या बरोबर कसं बोलतात किंवा जॉर्ज फर्नांडिसच्या बरोबर कसं बोलतात याचंही मी ऑब्झर्व. अनेक गुणांना बरोबर घेऊन निघालेला हा नेता महाराष्ट्राला पुढे घडवेल असं यशवंतरावांना वाटले आणि यशवंतरावांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी सगळे सवंगडी असे काही जमा केले. निरनिराळ्या जातीच्या धर्माच्या सगळ्या सवंगड्यांना त्यांनी एकत्र. आणि काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन नावाची काँग्रेसमधली एक दबाव गट निर्माण करणारी एक ब्रँच त्यांनी निर्माण केली आणि त्याच्यातून संपूर्ण देशामध्ये त्यांचं नाव झालं. त्यांनी महाराष्ट्रामध्ये बरीच अशी तरुण मंडळी निवडली. मला आठवतं त्यांना नाद आहे नेहमी गरीब माणसांच्या विषयी. दरिद्री माणसाला ते शोधण्याचा प्रयत्न करतात, पण दरिद्री माणसाला शोधत असताना त्याच्यामध्ये काही स्पार्क आहे का हे ते बघत असतात. एकनाथ साळवेंच्या सारखा चंद्रपूरचा नेता, आत्ता टोपे भेटले होते, अंकुश टोपे इथं साहेबांना नमस्कार करायला आले होते, त्यांनाही ते असंच शोधून काढले. गोविंदराव अधिक असतील, मी माझ्या आजच्या लेखात म्हटलेलं आहे की काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ते आम्हाला पहिल्यांदा चंदीगडला घेऊन गेले होते. जगादरीच नाव गाव होतं ती हरियाणामधल्या, आणि पहाटे 5 वाजता थंडीमधून ते आम्हाला चंदीगडला घेऊन जायचे.
आणि तिथं सगळ्या प्रमुख नेत्यांच्या बरोबर ओळख करून द्यायची आणि त्याच चंदीगडच्या सभेमध्ये इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया म्हणून बारुआंनी घोषणा केली. मी सगळं त्यावेळेस डोळ्यांनी बघत होतो आणि तेही अतिशय बारकाईने की तरुण मंडळी याचा अभ्यास करतात का याचा ते विचार करत. माझ्या बाबतीमध्ये काही आम्ही काही लोकांच्या बाबतीमध्ये थोडा वेळ मतभेद झाले असते, पण मनाने आम्ही त्यांच्या बरोबर होतो. कारण शरदरावांच्या जी माणसं जवळ गेलेली आहेत त्यांना हा सगळा अनुभव आलाय की शरदराव जितके कधी कधी कठोर वागतात तितके ते हृदयाने अतिशय मलूल आहेत आणि अतिशय प्रामाणिकपणाने ते सहयोग करत असतात. ते राग कधी विसरतात कळत नाही. अनेक लोकांनी त्यांच्यावर प्रखर अशा प्रकारची टीका केली आणि आम्ही त्यांना विचारत असो की काल परवा एवढे तुम्हाला शिव्या दिल्या आणि आज तुम्ही त्यांच्याशी बोलताय आणि त्यांचं काम करता. ते म्हणाले हेच राजकारण आहे आणि हेच समाजकारण आहे. महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर टीकेची कधी पर्वा करता कामा नये. ती टीका सहन करून तुम्ही पुढे गेलं पाहिजे. आम्ही जे काय थोडं शिकलो आम्हाला काही कोणी राजकीय धडे दिले नाहीत. माझ्या तर घराण्यात कुणी राजकारणातलं नव्हतं. शेड्यूल कास्ट मधल्या माणसाच्या काय असणार, बस म्हटलं की बसलं. पण आम्ही पाहत होतो की माझ्या पूर्वीचा जो आमदार होता बस म्हटलं की बसायचं तो पटकन, उठ म्हटलं की उठायचा. आणि अशा ठिकाणी शरदरावांनी मला उभं केलं. आणि काय गंमत तुम्हाला सांगतो की मला निवडणुकीमध्ये खरं तो इतिहास आहे, आज वेळ कमी आहे, पण मला पहिल्या वेळेस मी नोकरी सोडली, सब इन्स्पेक्टरची नोकरी सोडली, तिकीट देतो म्हणाले आणि मोठ्या विश्वासाने मी नोकरी सोडली. इंटरकास्ट मॅरेज, एक मुलगी 1 वर्षाची, इथून युनॅनिमस रिकमेंड झालं तिकीट आणि दिल्लीमध्ये माझं तिकीट बदललं आणि तिकीटही गेलं, नोकरी गेली. शरदराव आले, मी त्यांना रिसीव्ह करायला गेलो होतो. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आपल्या एका सहकार्याकरता आपल्याला पराभव आलेला आहे, पण मी त्यांना समजत होतो आणि सुशील कुमार हे काही बरोबर झालं नाही म्हणून ते अंधेरीला मी राहत होतो त्या ठिकाणी ते सोडायला आले. मी म्हटलं शरदरावजी मी स्ट्रगल करणारा माणूस, काही काळजी नाही, मी आपल्याबरोबर राहीन, सगळं काही करेन म्हणून त्यांना सांगितलं. आणि पुढे निवडणूक आली आणि 74च्या निवडणुकीमध्ये जिंकून आलो आणि पहिल्यांदा जिंकून आलो आणि मंत्री झालो वसंतराव नाईक. आणि या सगळ्या कारकिर्दीमध्ये माझी काही योग्यता नव्हती, पण शरदराव प्रत्येक ठिकाणी ते सांगायचे, कधी पुलांना सांगायचे की असं असं शिक्षण करून नाईट हायस्कूल मधून आलेलं आहे, कधी चंद्रशेखरना सांगायचे, कधी RK सिन्हा सांगायचे. म्हणजे एखाद्याला पुढे न्यायचं म्हटलं तर अशा प्रकारे त्यांना वाढवण्याचं काम केलं. शरदरावजी तुम्ही खरोखरच मोठे नेते आहात. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये आम्ही सगळे तुमचे फॉलोअर आहोत. जरूर आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, ते NCP मध्ये आहेत. मला वाटत नाही की ते असं आम्ही वेगवेगळे आहोत. ते काँग्रेसचं हे नातं काँग्रेस म्हणूनच आहे. त्यांच्यातली काँग्रेस कधी गेली नाही आणि जाणार नाही हे मी तुम्हाला. राष्ट्रवादी काँग्रेसच आहे आणि ती राष्ट्रीय काँग्रेस आहे. फरक काय? पण शेवटी वेगळे झालो
पण वेगळे झालो तरी त्या घरात परत एकत्रित काम करून 10 वर्ष त्या ठिकाणी देशाला निर्णय दिला. आणि ज्याचं आत्ताच आपण पाहिलं की आम्ही साक्षीदार आहोत, प्रफुल्लभाई आणि मी, की तांदूळ गहू काय उच्चांक काढला. जिथं या देशातून कधी आम्ही सारखा आयात करत होतो तिथं निर्यात करायला त्यांनी सुरुवात केली. आणि 10 रुपये किंमत वाढवायचे दरवर्षी ह्या तांदळाला आणि गव्हाला, तिथं 200-200 रुपये पर क्विंटल किंमत वाढवून दिली. आणि शेतकऱ्यांच्या भल्याकरता म्हणून ते त्या ठिकाणी ते भांडत. मी पाहिलेलं आहे की डॉक्टर मनमोहन सिंगाशी स्पष्टपणानं बोलताना देखील ही भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागेल शेतीच्या बाबतीमध्ये, आणि तसंच कामगारांच्या बाबतीमध्ये. आज 75 वर्ष शरदरावांना आली. बारामतीला ते मला गाडीमध्ये घेऊन जायचे, मला काही कळत नव्हतं. काय एक एक गोष्टी सांगू आता. असं मी पोलीस मधला असल्यामुळे जरा सवय होते मला जेवल्याबरोबर झोपायची. आणि ते ह्यांच्या बैठका चालायच्या साधारणतः रात्री 11ला सुरुवात व्हायची. जेवण चांगलं मटण वगैरे असायचं. शरदराव आलेत म्हटल्यानंतर मटण करायचे. आणि मला जी गुंगी यायची आणि ते म्हणाले, सुशील कुमार ते जरा काय म्हणतात ते लक्ष आहे ना? हो हो माझं लक्ष आहे मी म्हटलं. असं करून मी तयार झालो. मित्र हो, हे सांगत असताना मला आनंद वाटेल की ज्यांच्या बरोबर त्यांनी साथ दिली त्यांना पूर्ण साथ दिली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.